नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. जळबावीच आहे. होय. हो. आणि नाव? नाव आबा माझ्या हिरवे. बर. कित्येक वर्षापासून करताय शेळी पालन? लय वर्षापासून करतोय. जन्म संपला, 3 पिढ्या झाल्या. होय. हो. पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे का? लय दिवसाचा व्यवसाय आहे. बर. सुरुवात कशा पद्धतीने केली होती? किती घेऊन का काय अशी 10-20 घेतली होती, त्याची वाढवत केली ती. आता 50-50 केली ती. होय. आता एकूण किती आहे सगळी? एकूण आहे त्यात 70. बर. आता ह्यात बकरी बी दिसते ती? हो, बकरी आहे ती, शेळ्या आहे त्या मिक्स मध्ये. मिक्स आहे ती. बर. मला सांगा, सकाळी उठल्यापासून दिवसभराचं नियोजन कसं असतं ह्याचं? काय चारा पाणी फिरवायची, डाळा कापला तर पाडायचा, नवीन वावरात चारायची. दिवसभर फिरवून चारायची? हो, दिवसभर फिरवून चारायची. 11 वाजल्यापर्यंत 6 वाजेपर्यंत फिरवतो. बर. आता मला सांगा, याच्यामध्ये शेळ्या पण चांगल्या मोठ्या दिसते त्या? हो, मोठे शेळ्या आहे त्या. बर. किती पिल्लं देतात बरं? देतात की 2-3 देते त्या. बर. आता 2-3 पिल्लं तुम्ही म्हणताय, मग ती पिल्लं किती महिन्यानंतर इकरी करता त्याची? करतोय 3-4 महिन्यात इकडून टाकतो. बर. सरासरी काय दर भेटतो बरं पिल्लाला? 8-9 हजाराने विकतो. बर. हो. आणि नाही म्हणलं तरी एवढ्यात किती पिल्लं होते ती वर्षभराला? हो, शेळ्यांची होतीत की, शेळ्या कमी असल्यामुळे 20-25 होत्यात. बकऱ्यांची 50 होत्यात. बर. आणि सरासरी सगळ्या मिक्स मध्ये मिळून वर्षाकाठी किती उत्पन्न राहते? उत्पन्न राहते 4-5 लाखापर्यंत जातं. 4-5 लाख वर्षाला हो, वर्षभर कमाई होती या? होते. बर. आता मला सांगा, दिवसभर जी फिरवून चारणं आहे, याच्या व्यतिरिक्त काय यांना खुराक बिराक असतो का? हो, खुराक जरा चारतो संध्याकाळी पिल्ल्यांना. काय चारता पिलांना? गहू पेंट चारतो. होय. हो. गहू आणि पेंड का? हो, गहू पेंट चारतो. त्याला टॉनिक पाजतो. टॉनिक ही पाचता का? हो, टॉनिक पाजतो. बर. मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही लस वगैरे टोचता का? हो, लस ही घेतो की 4-6 महिन्याला लस घ्यावं लागते. बर. आणि जंताची औषधं ही देता का? हो, जंताचा डोस द्यावा लागतो. 3 महिन्यानंतर द्यावा लागतो. बर बर. मग तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय अडचणी येतात किंवा काय सांगाल? नाही, कशी अडचणी येतात. अडचण यायची दिसली, अशी काय रोग ही यायचा दिसला का लस देतो, डोस पाजतो. बर बर. म्हणजे आजार वगैरे कुठला रोग येणार आहे हे तुम्हाला कळालं हो. की ती त्याला अगोदरच तुम्ही पूर्वनियोजित लसीकरण करता? हो, म्हणजे लगेच ते दिसला आजार ही याचा का त्याला लसीकरण हे देतोच. बर. मग मला सांगा, आता दिवसभर तुम्ही म्हणताय की फक्त फिरावं लागतं? हो, दिवसभर फिरावं लागतं. हा. मग याच्यामध्ये शेळ्या कमी ठेवायचं कारण काय हो? नाही, शेळ्या उलटे जास्त असल्यामुळे परवडतं, पण आता ही चारा पाणी कमी झाल्यामुळे कमी ठेवतो. बर बर. म्हणजे झाडपाला ही जरा चारायला कमी असल्यामुळे शेळ्या कमी ठेवल्या? हा, शेळ्या कमी ठेवल्यात. बकरी जास्त आहेत. नाहीतर मग शेळ्या परवडतात त्या हा, चांगल्या? शेळ्या परवडतात बकऱ्यापेक्षा. बर बर. म्हणजे शेळ्याचं उत्पन्न जास्त निघतं? जास्त निघतं. बर. आता या मोठमोठ्या शेळ्या दिसतात, सरासरी काय दराची शेळी असेल बरं एखादी? आहे की 20-25 हजारापर्यंत आहेत शेळ्या. बर. लय हे नाही का. हां. आणि मला सांगा, आता शेळ्यामध्ये बोकुड बोकुड बी आहे की. किती वर्षाचा आहे? बोकुड 2-2.5 वर्षाचा आहे. होय. हो. म्हणजे त्याला शेळ्यासाठी ठेवला का? शेळ्यासाठी ठेवलाय. मेंढा आहे मोठा 2-2.5 वर्षाचा. बोकड आहे. त्याला काय मागणी वगैरे आलती का? मागणी येते की बोकडला 35 हजारापर्यंत बोकड मागतात. बकरं 50-60 हजारापर्यंत मागतात. बर बर बर. मग आता मला सांगा की तुम्हाला काय वाटतंय की आता हे फिरून चारणं बरं आहे का बंदिस्त शेळी पालन आपण म्हणतो ते बरं वाटतंय? बंदिष्ट बरं वाटतं. हे फिरून लय आता पहिल्यावर चारा राहिलेला नाही, त्यामुळे बंदिष्ट बरं वाटतं. कष्ट लय आहे? कष्ट लय आहे, म्हणजे असं लयच उन्हाळा उन्हाळा वाटवतो या. बर बर बर. त्याच्यामुळं तुम्हाला बंदिस्त बरं वाटतंय मला? बंदिष्ट भारी वाटतं. बर. आता मला सांगा की बंदिस्त मध्ये आपण बघतो की ह्या शेळ्या चालत नाहीत? हा, बंदिष्ट मध्ये ह्या शेळ्या चालत नाहीत, त्याला वेगळ्या लागतात. पहिले लहानपणापासून बंदिष्ट करावं लागतात. हा. मोठ्या झाल्या बंदिष्ट करून अशा खराब राहते त्या. खराब होते त्या? हा, ही रानावर चारा खाय शिकलेल्या त्या. हा. म्हणजे ह्या लहानपणापासून तुमच्यापाशी फिरून असल्यामुळे यांना असतात. त्या बंदिस्त होऊ शकत नाहीत? नाही होऊ शकत. बर. आता ह्याला जास्त दर आहे का बंदिस्तच्या शेळ्यांना जास्त दर तुम्हाला काय वाटतं? नाही, ह्याला जर जास्त आहे. बंदिष्टपेक्षा आम्ही महाग विकतो, रोज फिरवतो ना. हा. हे गावरान असल्यामुळे ह्याला दर जास्त आहे? जास्त आहे. आणि ह्याच्या मटणाला मागणी पण आहे? लय गिरायक आहे. बर. तुम्ही बाजारात घेऊन जात नसाल? जातो, बाजारात जातो. इथनं जाग्यावर येऊन येते व्यापारी, नेते ती ना? नेते. बर. सरासरी आता ह्यातनं काही ती एक शिळी दिसते जरा कांतीचं लांब आहेत,
मग ती काय कुठल्या जातीची आहे काय? ती बिटल जातीची ही आहे, तर लय त्यात बी जाती आहे पण आमच्याकडे कसं असतं लयशी लांब कानाचे ती कानं अडकतात बोरींनी म्हणून ती ठेवत नाही. छोट्याच कानाच्या आहे त्या. बरं बरं, म्हणजे मीडियम आपल्या ठेवल्यात. मिडियम ठेवल्या. बरं, आता मला सांगा सरासरी वर्षाकाठी तुम्ही म्हणला की 5-6 लाख रुपये कमाई होती या. हो. तर मग मला सांगा आता जी पोरं शिकून नोकऱ्याच्या मागं पळते ती नोकऱ्या नाहीत जास्त. हो, नोकऱ्या नाहीत म्हणून तरी धंदा करतोय आम्ही. हां, तर मग तुम्हाला काय वाटतं की करण्यासारखा हा व्यवसाय आहे का? नाही, हाय की हे करण्यासारखा लय व्यवसाय भारी आहे पण त्याला बंदिष्ट मध्ये पाहिजे. असं फिरून आता का राहिलेलं नाही. फिरून चारा राहिलेला नाही, केलं बंदिस्त मध्ये तर चांगला आहे हा व्यवसाय. हो, परवडण्यासारखा आहे, नोकरीला चांगला आहे. तसे रोग येणं म्हणजे चांगला आहे. नोकरीला बी चांगला आहे. नोकरीला बी चांगला आहे. बरं, नाही म्हणलं तर एखादा बाबा ज्याला काय अनुभवच नाही अशा एकाने जर करायचं म्हणलं तर किती घेऊन सुरुवात केली पाहिजे? काय 10-20 घेऊन अनुभव येतोयच मग परत वाढवायच्या. होय, म्हणजे जसा अनुभव येईल तशी वाढवायची. वाढवत राहायचं. सुरुवातीला जास्त घेऊ नाही. लय घेऊन ते अनुभव येत नाही, परिचय गावत नाही. बरं, शेळ्या घेताना शेळ्यांमध्ये काय बघितलं पाहिजे बरं महत्वाचं? जात बघितली पाहिजे चांगले आहेत का. हां, आणि बाकीची काय वैशिष्ट्य बघायला पाहिजे बरं एखाद्या चांगल्या शेळीची म्हटलं तर? सगळं समजतंय. होय. बरं, नाही बाजारात नाही किंवा अशा काय घ्यायचं म्हणलं तर कोणत्या गोष्टी शेळीमध्ये बघितल्या पाहिजेत की त्या बाबा नाही लांब लचक सडक शेळी असली म्हणजे उत्पन्न द्यायला चांगली असते. म्हणजे कसं फसू नाही? नाही, तसं चांगलीच असते शेळी. कसली चारा पाण्यावर राहते. बरं बरं, म्हणजे आपल्या चारण्यावर असते. हो, चारण्यावर. बरं, ठीक आहे. आता मला सांगा की आता ही तुम्ही म्हणताय की तुमची तिसरी पिढी आहे. हो, तिसरी पिढी आहे तरी शेळ्या आहेत. पिढ्यान करताय ही. मग पिढ्यान हा व्यवसाय करताय तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं ह्याच्यावरती तुमचं प्रगती झाली किंवा चांगलं झालं? ही लय आजोबाने राखली, वडिलांना राखली, आता आपल्या माझी तिसरी पिढी आहे. बरं 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 बरं. मग ह्याच्यावरती प्रगती कशा पद्धतीने झाली तुम्हाला काय वाटतं की बाबा घर बांधलं किंवा शेती बिती घेतली किंवा काय सांगाल? हो, शेती बी घेतली, घर पण बांधलंय. शेती घेतली ह्याच्यावर? हो, ह्याच्यावर 3 पिढ्या झाल्या त्या. किती घेतली शेती? शेती काय असं एकरभर घेतली फक्त. होय, किती लाख रुपयाची घेतली असेल? पहिली स्वस्तात घेतलेली. बरं, घर ही बांधलं? हो, घर बांधलं. म्हणजे बऱ्यापैकी हा व्यवसाय परवडतोय की, पण आता चालला नाही परवडत, चारा पाणी राहिलेला नाही, चारा नसल्यामुळं. म्हणजे करायचं असलं तर बंदिस्त स्वरूपात करणं. बंदिस्त करायला पाहिजे. बरं बरं, ठीक आहे. आणि कमीत कमी घ्याव्या आणि अनुभव आल्यानंतर मग वाढवायच्या. ठीक आहे. मग आता मला सांगा की ह्याच्यामध्ये फायदा आहे, कमाई पण आहे. आपण बघतो नोकरीवाल्यापेक्षा बी जास्त कमाई माणूस करू शकतो जास्त जनावर असले. जास्त जनावर असलेला फायदा आहे. मग लग्न जमवायच्या वेळेला काय अडचणी येतात बरं? ही मेंढ्या शेळ्या बघून काय होतं या बऱ्याच जणांना विचारतोय मी की मेंढ्या शेळ्या म्हणलं की पुरी द्यायला नको म्हणतात. असे काय राहणार कुठं पण फिरायला लागते आणि ती बंदिष्ट असल्यामुळे जागेवर राहते. मग जर समजा असं फिरावं लागतं, उन्हात आणाचं हिंडावं लागतं म्हणून माणसं म्हणतात की नको, आपण एक कष्ट काढलं पण बाबा आपल्या मुलीला तरी सुख लागावं म्हणून नको म्हणतात. मग मला सांगा जर एखाद्याकडे थोडीफार जमीन आहे आणि त्यांनी जर ही बंदिस्त करायचं म्हणलं तर मग काय अडचणच नाही ना? नाही ना, लय परवडते जागेवर, आहे का नाही? सगळं व्यवसाय करता बघत. बरं, नोकरी जरी म्हणलं तरी सगळ्यालाच नोकरी आहे का? नाही ना. मग अशानं पोरांची लग्नच होणार नाही ती ना? लग्न होते प्रत्येकाची, पण ही प्रगती वाढली का नाही तर चांगला आहे. व्यवसाय कधीच माग ही होऊ शकत नाही नोकरीपेक्षा, पण त्याचा विचार करत नाही ती नोकरीवालाच पाहिजे म्हणते ती. ऊन वारा पावसाळा सगळं सारखं दिवस आहे, तो कुठं जायला गावत नाही. हा, म्हणजे बांधून माणूस राहतोय. बांधूनच राहतोय. त्याच्यामुळे एक वाटतंय बाबा. हो, नाही पण आई वडिलांनी अपेक्षा कमी करून विचार केला पाहिजे मुलींचा बी. नोकरी प्रत्येकाला नाही ना असं. आणि बंदिस्त स्वरूपामध्ये जर केला आणि एखाद्याला अनुभव जर चांगला असला तर तो बऱ्यापैकी कमाई करू शकतो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चांगली माहिती दिली दादा तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या शेळीपालन करणाऱ्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.